आता लेक्चरला सुरुवात करूया. आपलं आजचं 10वं लेक्चर आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, जमिनीचे मूळ स्थान, वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर पेडॉलॉजी असे म्हणतात. ऑप्शन आहे इकॉलॉजी, पेडॉलॉजी, इंडेफॉलॉजी, पेडागॉजी. तर आपला राईट आन्सर आहे 3rd नंबर, पेडॉलॉजी. 2 नंबरचा क्वेश्चन आहे, जमिनीतील हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते? तर ऑप्शन आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरीन. तर आपलं राईट आन्सर आहे 3 नंबर, कार्बन डायऑक्साईड याचं प्रमाण जास्त असते. 3 नंबरचा क्वेश्चन आहे, काळ्या रंगाची जमीन कोणत्या खडकापासून तयार झाली आहे? तर ऑप्शन आहे लाईमस्टोन, ग्रॅनाइट, बेसॉल्ट आणि सॅंडस्टोन. तर आपलं राईट आन्सर आहे बेसॉल्ट खडकापासून काळ्या जमिनी ह्या तयार झालेल्या असतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जमिनीचा लाल रंग कोणत्या मृदा खनिजामुळे येतो? तर कोणत्या मृदा खनिजामुळे येतो? तर आपले ऑप्शन आहे सॅपोनाइट, बायडेलाइट, व्हर्मिक्युलाइट आणि केओलिनाइट. तर आपलं राईट आन्सर आहे 4 ऑप्शन केओलिनाइट. 5 नंबरचा क्वेश्चन आहे, मातीमध्ये कोणत्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी व नाजूक असते? तर ऑप्शन आहे एक पोयटा, चिकणमाती, गाळ आणि वाळू. तर आपलं राईट ऑप्शन आहे 4 नंबर, वाळू. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते? तर ऑप्शन आहे एक नायट्रेट, बुरशी, ह्युमस आणि कार्बोनेशन. तर आपलं राईट आन्सर आहे 3 नंबर ऑप्शन, ह्युमस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेंद्रिय पदार्थाचा जमिनीचा गुणधर्मावर कोणता परिणाम होतो? तर ऑप्शन आहे जमिनीची क्षारता वाढते, जमिनीची जलधारण शक्ती वाढते, नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंची वाढ थांबते आणि अन्नद्रव्याचे जमिनीत स्थिरीकरण होत नाही. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, जमिनीची जलधारण शक्ती वाढते. 2 नंबरचा आपला राईट आन्सर आहे. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, तापी, नर्मदा, गोदावरी व कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी रंगाने कशा आहेत? तर ऑप्शन आहे लाल, तांबड्या, काळ्या, तपकिरी. तर आपलं राईट आन्सर आहे काळ्या रंगाचे. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचा मातीदर्शक नकाशा कोणी तयार केला आहे? तर कोणी तयार केला आहे? ऑप्शन आहे बसू, रायचौधरी, बांगर आणि गोविंदराज. तर आपलं राईट आन्सर आहे बांगर या शास्त्रज्ञाने मातीदर्शक नकाशा तयार केला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 10वा, जमिनीला एका बाजूकडून एकाच दिशेला उतार असेल तर तेथे कोणत्या प्रकारची धूप होते? ऑप्शन आहेत उघडपाडी धूप, सालकाडी धूप, गडपाडी धूप आणि प्रवाही काठपाडी धूप. तर आपलं राईट आन्सर काय आहे? सालकाडी धूप. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सागरजन्य धुपीमुळे जमिनी कशा प्रकारच्या बनतात? तर कशा प्रकारच्या बनतात सागरजन्य धुपीमुळे जमिनी? तर ऑप्शन आहे क्षारयुक्त, क्षारमुक्त, आम्लयुक्त, अल्कयुक्त. तर आपला राईट आन्सर आहे एक ऑप्शन क्षारयुक्त बनतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्विदल पिकाच्या मुळामध्ये गाठी तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते? तर ऑप्शन आहे मॉलिब्डेनम, मंगल, बोरॉन आणि लोह. तर आपलं राईट आन्सर आहे मॉलिब्डेनम. 13 नंबरचा क्वेश्चन आहे, सेंद्रिय पदार्थातील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर किती टक्के असते? तर किती टक्के असतात? ऑप्शन आहे 20%, 30%, 40%, 60%. तर आपलं राईट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन 30%. तर
नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲझोला या वनस्पतीमध्ये नत्राचे प्रमाण किती असते? तर किती असते ॲझोला वनस्पतीमध्ये नत्राचे प्रमाण? ऑप्शन आहे 15%, 7%, 12%, 5%. तर राईट आन्सर आहे 12%. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन आहे 80%, 68%, 88%, 78%. तर राईट आन्सर आहे 78%. आम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करतात? तर कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करतात? तर ऑप्शन आहे बेसिक स्लॅग, रॉक फॉस्फेट, हाडांचे खत म्हणजेच बोन मील आणि सिंगल सुपर फॉस्फेट. तर आपलं राईट आन्सर आहे बेसिक स्लॅग. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते पीक विभक्त लिंग आहे? तर ऑप्शन आहे पपई, भेंडी, कापूस, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर आहे पपई. पपई हे विभक्त लिंग आहे, म्हणजे नर फुले वेगळ्या झाडावर आणि मादी फुले वेगळ्या झाडावर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनस्पतीची द्विपदन पद्धत कोणी प्रस्थापित केली? तर ऑप्शन आहे लिनियस, अरिस्टॉटल, हचिनसन, हुंकर. तर आपलं राईट आन्सर आहे लिनियस. नेक्स्ट क्वेश्चन 19 नंबरचा क्वेश्चन आहे, RNA मधील किती बेसेसचा अनुक्रम एक ॲमिनो आम्लाची निर्मिती करतो? तर ऑप्शन आहे 2, 4, 3, 6. तर आपलं राईट आन्सर आहे 6. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऊती संवर्धनाद्वारे रोग पैदाशीत पुढीलपैकी कोणते कार्य साधता येते? तर कोणते कार्य साधता येते? ऑप्शन आहेत लैंगिक गुणन, कायिक गुणन, बीजोत्पादन आणि संकरीकरण. आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, संकरीकरण. नेक्स्ट क्वेश्चन आहे 21 नंबरचा, परागकणात किती गुणसूत्रे असतात? तर आपला ऑप्शन आहे 1N, 2N, 3N, 4N. आपलं राईट आन्सर आहे 1N. 1N हे राईट आन्सर आहे. साठवणुकीच्या धान्यात कमाल किती टक्के आर्द्रता असल्यास कीड लागत नाही? तर किती टक्के आर्द्रता असल्यास कीड लागत नाही? ऑप्शन आहे 5%, 7%, 9%, 12%. तर आपला राईट आन्सर आहे 9%. 23 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात रेशीम धाग्याचे सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किडीपासून होते? तर कोणत्या किडीपासून होते? ऑप्शन आहे तुती, टसर, मुंगा, एरंडी. तर राईट आन्सर आहे तुती. सूत्रकृमी पिकाच्या कोणत्या भागावर आपली उपजीविका करतात? तो कोणत्या भागावर करतात? ऑप्शन आहे पाने, फूल, मूळ, खोड. तर आपलं राईट आन्सर आहे मूळ. 25 नंबरचा क्वेश्चन आहे, बॅसिलस thuringiensis या कीटकनाशकातील प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन आहे बुरशी, विषाणू, जीवाणू, सूत्रकृमी. तर आपलं राईट आन्सर आहे विषाणू. 26 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्वारीवरील खोडमाशीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक प्रभावी आहे? तर ऑप्शन आहे मॅलेथिओन, कार्बारिल, कार्बोफ्युरॉन, सायपरमेथ्रिन. तर आपलं राईट आन्सर आहे कार्बोफ्युरॉन. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, जरबेरावरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी कोणती परजीवी बुरशी वापरतात? तर कोणती परजीवी बुरशी वापरतात? ऑप्शन आहे स्पॅसिलोमायसिस, व्हर्टिसिलियम, ट्रायकोडर्मा आणि ॲस्परजिलस. तर आपलं राईट आन्सर आहे व्हर्टिसिलियम. 28 नंबरचा क्वेश्चन आहे, पिकांवर तुरळक प्रमाणात येणाऱ्या रोगांना काय म्हणतात? तर पिकांवर तुरळक प्रमाणात येणाऱ्या रोगांना काय म्हणतात? तर ऑप्शन आहे स्पोरॅडिक डिसीज, एपिडेमिक डिसीज, एंडेमिक डिसीज, एपिफायटिक डिसीज. तर आपलं राईट आन्सर आहे 1 नंबर स्पोरॅडिक डिसीज.
29 नंबरचा क्वेश्चन आहे. भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते? तर ऑप्शन आहे जीवाणू करपा, विषाणूमार, बुरशीजन्य मार आणि बुरशीजन्य करपा. तर आपलं राईट आन्सर आहे बुरशीजन्य करपा. नेक्स्ट नंबर 30 नंबरचा क्वेश्चन आहे. मायकोप्लाझ्मा जीव कोणत्या रसायनास संवेदनशील होते? तर ऑप्शन आहे बुरशीनाशक, कीटकनाशक, आरोफॅजिन्स आणि 4 नंबर आहे टेट्रासायक्लिन. तर आपलं राईट आन्सर आहे टेट्रासायक्लिन. 31 नंबरचा क्वेश्चन आहे. भुईमुगावर फुलकिडीमुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर ऑप्शन आहे ब्लड नेक्रोसिस, टिक्का, मर, भुरी. तर आपलं राईट आन्सर आहे ब्लड नेक्रोसिस. 32 नंबरचा क्वेश्चन आहे. गुलाबावर सर्वाधिक प्रमाणावर कोणते रोग होतात? तर कोणते रोग येतात गुलाबावर? भुरी रोग हा मोठ्या प्रमाणात येतो. चला तर आपण लेक्चर इथेच संपवू. तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर मी आणखी यात प्रश्न वाढवण्याचा प्रयत्न करेन. 30 प्रश्न घेतले तर 50 प्रश्नांची सिरीज कंटिन्यू करत यानंतर. चला तर थांबवते. मला नक्की कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.